अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला। राष्ट्रवादीच्या नेत्यानं शोकसभेत थेट नाव घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मोठं वक्तव्य केलंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर नुकतेच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला होता। अजित पवार हे गाडीनं रस्ते मार्गाने मुंबईहून पुण्याला जाणार होते, पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला। त्या नेत्याच्या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार यांना थांबावं लागलं। ती फाईल मंत्रालयातून देवगिरी बंगल्यावर मागवण्यात आली। या सगळ्या घडामोडींमध्ये वेळ गेला आणि अजित पवार यांचा रस्ते मार्गाने बारामती जाण्याचा निर्णय रद्द झाला। यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे अजित पवार यांचा विमानाने बारामतीत जाण्याचा निर्णय घेण्यात आला, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। रोहित पवार यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी शोकसभेत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शोकसभेचं आयोजन केलं होतं। या शोकसभेत सर्वपक्षीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते। यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला। प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवार यांच्याविषयी भावनिक आठवणी सांगितल्या। त्यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं। प्रमोद हिंदूराव नेमकं काय म्हणाले? अजित पवार यांचं रस्त्यानं बारामतीला जाण्याचा निर्णय झाला होता। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब किंवा कुणाचा तरी त्यांना फोन आला होता की साहेब माझं काम अडलंय, काहीतरी फाईल क्लिअर करायची आहे। त्यांनी लगेच फोन लावला आणि फाईल आणायला सांगितली। फाईल यायला 7:30 वाजले। त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की त्या बॅगा परत काढा, उद्या सकाळी विमानानं जाणार असं सांगितलं आणि त्या बॅगा परत गाडीतून काढायला लागल्या, असा दावा प्रमोद हिंदूराव यांनी केला आहे। दुसऱ्या दिवशी विमानानं 5 लोक बारामतीला गेले। बॉडीगार्ड जाधव कधीच अजितदादांच्या शेजारी बसला नव्हता। त्या दिवशी तो पहिल्यांदा अजितदादांच्या शेजारी बसला होता। त्याचा फोटो काढून त्याने घरच्यांना पाठवला होता। त्याला कधीच आयुष्यात वाटलं नसेल की माझं असं होईल, असं देखील प्रमोद हिंदूराव म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.